नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनीमध्ये आज तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत उंची वाढवणे, मार्गदर्शन आणि उपचार. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत नाडीवैद्य तसंच पंचकर्म कन्सल्टंट डॉक्टर आशिष गायकवाड. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर आशिष गायकवाड हे भारतातले नावाजलेले नाडीवैद्य तसंच पंचकर्म कन्सल्टंट आहेत. गेल्या 17 वर्षांपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. त्यांची हॉस्पिटल्स मुंबईमध्ये दादर आणि बांद्रा, वसई या ठिकाणी आहेत. संपूर्ण भारतातून त्यांच्याकडे रुग्ण येत असतात. याशिवाय भारताबाहेरूनही जसं की अमेरिका, लंडन, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, फ्रान्स, दुबई, शारजा, अबुधाबी येथील रुग्ण देखील त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. डॉक्टरांना नॅशनल एक्सलन्सेस अवॉर्ड 2008 अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे. तर 2018 मध्ये सोसायटी नॅशनल एक्सलन्स अवॉर्डने प्रसिद्ध ॲक्ट्रेस रवीना टंडन तसंच प्रसिद्ध व्यक्तित्व रजत शर्मा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. डॉक्टरांचं नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत. त्यांच्या संशोधित प्रोग्रामचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामुळे मुलांची लाईफ लाँग इम्युनिटी बूस्ट होते. मुलांना कुठल्याही प्रकारची ॲलर्जी, अस्थमा होत नाही. कुठल्याही प्रकारचे ऑटो इम्युन डिसीज होण्याची रिस्क कमी होते. या संशोधित औषधांमुळे मुलांची उंची वाढते. चष्मा लागला असेल तर चष्माचा नंबर कमी होण्यास मदत होते. स्किन डिसीज कमी होतात. मुलांचं शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी या औषधांची मदत होते. आता हे सगळं कसं घडतं हे आपण आज दस्तूरखुद्द डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की उंची कमी असण्याची कारणं काय असतात आणि उंच असण्याचे फायदे काय असतात? डेफिनेटली प्रशांत, यामध्ये सगळ्यात पहिले उंची म्हणजे काय याची डेफिनेशन माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळी आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या मुलाची वाढ होत असते, म्हणजे वाढ, ग्रोथ हा जो फॅक्टर आहे त्याचं युनिट म्हणजे मोजण्याचं एकक म्हणजे उंची. तर उंची हे वाढीचं मोजण्याचं एकक आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर यामध्ये उंची ही कशा प्रकारे वाढते, तर नवजात बालक जे असतं त्याची साधारणतः उंची ही 50 सेंटीमीटर एवढी असते. त्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये, तिसऱ्या वर्षामध्ये असं अनुक्रमे बघूया. आपण स्क्रीनवर बघूया की कशा प्रकारे नवजात बालकाची आहे तर 50 सेंटीमीटर, पहिल्या वर्षाचं अंती जेव्हा बाळ होतं तेव्हा 75 सेंटीमीटर, म्हणजे साधारणतः पहिल्या वर्षात 25 सेंटीमीटरनी वाढ होते. तर दुसऱ्या वर्षामध्ये ही 12 सेंटीमीटरनी वाढ होते. तिसऱ्या वर्षामध्ये 9 सेंटीमीटर, 7 सेंटीमीटरनी 6 सेंटीमीटर, तर अनुक्रमे 5 वर्षापर्यंत ही वाढ होत असते. हे वाढ होत असताना ग्रोथ म्हणजे आपण जे काउंटिंग फॅक्टर म्हणतोय ती उंची यामध्ये वाढत असते. या उंचीवर अफेक्ट करणारे फॅक्टर काय काय असतात, तर उंचीवर अफेक्ट करणारे फॅक्टर्स म्हणजे अनुवांशिकता म्हणजे हेरिडिटरी. जर एखादा व्यक्ती किंवा त्याचे आई वडील, आजी आजोबा हे अनुवांशिकरित्या जर उंचीला कमी असतील तर त्या मुलामध्ये सुद्धा अनुवांशिकरित्या उंची कमी असणे हा घटक आपल्याला बघायला मिळतो. त्यावर दुसरा फॅक्टर जो काम करणारा आहे उंची न वाढण्याच्या कारणांमध्ये तो आहे गर्भधारणेच्या वेळी आईचं पुन्हा पुन्हा आजारी पडणं. तिसरा फॅक्टर आहे ट्विन्स म्हणजे जुळी मुलं असणं. त्याचप्रकारे बाळाची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युनिटी कमी असणं. बरेचदा आपण डॉक्टरांकडे बाळ आजारी पडत असेल तर डॉक्टरांकडे घेऊन जातात, तेव्हा डॉक्टर सांगतात की तुमच्या मुलाची इम्युनिटी कमी आहे. आता इम्युनिटी कमी आहे म्हणजे त्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे असा त्याचा अर्थ होत असतो. त्यानंतर मुलींमध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर, जनरली मासिक पाळी सुरू झाल्यानंतर इतर आशयांची वाढ होत असते. त्यावेळी तिथे लागणारा घटक हा ग्रोथ फॅक्टर जो असतो तिथे कुठेतरी खुंटला जातो. आहार आणि लहान मुलांची अपूर्ण होणारी झोप. आहार आणि लहान मुलांची अपूर्ण होणारी झोप तर जनरल फॅक्टर्स आहेत. हे जनरली आपल्याकडे कुपोषणाच्या भागामध्ये बघायला मिळतं, म्हणजे मेळघाट किंवा या भागांमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं. जनरली मुंबईसारख्या ठिकाणी किंवा इतर भागांमध्ये कुपोषण हा फॅक्टर तेवढा आपल्याला बघायला मिळत नाही. उंची न वाढण्याची काही कारणं आपण सिस्टमॅटिकली स्क्रीनला बघूया की कॉजेस ऑफ शॉर्ट स्ट्रेचर म्हणजे ठेंगणा किंवा बुटका असा हा शब्द इथे वापरला जातो. यामध्ये जेनेटिकली तर कोणकोणते जेनेटिकल फॅक्टर्स त्यामध्ये असतात, तर यामध्ये जे कॉन्स्टिट्यूशनल डिले असतात त्यामुळं उंची कमी असू शकते. एंडोक्रायनल डिसऑर्डर्स असतील म्हणजे हायपोथायरॉइडिझम असेल, कुसिन सिंड्रोम्स असेल तर अशा मुलांमध्ये सुद्धा उंची कमी आढळते. सिस्टमॅटिक डिसीजेस म्हणजे जे शरीरामध्ये वेगवेगळी संस्था आहेत जसं मूत्रवाह संस्थान किंवा इतरही संस्थान, तर त्यामध्ये सिलिएक, IBD, CF अशा प्रकारचे हे डिसीजेसची नावं आहे. रिनल डिसीजेस असतील तर अशा याच्यामध्ये सुद्धा या कारणांमुळे सुद्धा उंची कमी असू शकते. तर एन्व्हायरमेंटल म्हणजे जसं आपण आहार विहार याबद्दलचं जे आपण म्हटलं त्यामध्येच आणखी एक फॅक्टर आहे की चाइल्ड अब्यूज हा सुद्धा एक फॅक्टर आहे ज्याच्यामुळे सुद्धा मुलांची उंची ही कमी असू शकते.
तर हे झाले फॅक्टर उंची कमी असण्याचे. आता आपण म्हणतोय की त्याचे फायदे काय, तर डेफिनेटली जर आपण बघितलं तर उंची जास्त असेल तर प्रभावी व्यक्तिमत्व असतं. आपण बघूया स्क्रीनमध्ये की यामध्ये एक्सपेक्टेड हाईट फॉर मेल अँड एक्सपेक्टेड हाईट फॉर फिमेल. तर मुलांमध्ये साधारणतः उंची हे 180 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 6 फूट हे एक्सपेक्टेड असतं. तेव्हा प्रतिभावंत असं व्यक्तिमत्व आपण आहे असं म्हणू शकतो. किंवा मुलींमध्ये हेच उंची जर साधारणतः 5 फूट 8 इंच असेल तर 154 ते 165 सेंटीमीटर एवढी उंची असेल तर व्यक्तिमत्व आणखी जास्त प्रभावी असतं असं म्हणता येईल. ह्याचे फायदे हे आहेत की जनरली भरतीच्या वेळी, पोलीस भरतीच्या वेळी किंवा बरीचशी एककं आहेत जसे काही पालकांना आपल्या मुलांना IAS अधिकारी किंवा इतर कॉपरेटिव्ह सेक्टर्समध्ये टाकायचं असेल किंवा मॉडेलिंग ॲक्टिंगमध्ये ज्या मुलांना जायची गरज असेल तर अशा वेळी उंची हा फॅक्टर खूप महत्त्वाचा ठरतो. नक्कीच. सर, अनुवंशिकता जसं तुम्ही आता बोलता बोलता उल्लेख केला होता, अनुवंशिकता आणि उंची याचा कसा काय संबंध आहे आणि मग त्याच्यावरती उपचार उपलब्ध आहेत का? डेफिनेटली प्रशांत, अनुवांशिकता ज्यावेळी आपण म्हणतो, जसं आपण पहिल्यांदा डिस्कस केलं की आई वडील, आजी आजोबा, त्यांच्या घरामध्ये त्यांची सिबलिंग्स म्हणजे भाऊ बहिणी यांची सुद्धा जर उंची कमी असेल तर त्या लहान मुलं, त्यात होणारं बाळ किंवा त्यामध्ये नेक्स्ट जनरेशन यांची सुद्धा उंची कमी असण्याची शक्यता ही 100% असते. अशा वेळी पालकांनी घाबरून जाण्याचं गरज नाही, मुळीच नाहीये. कारण की आधीचा हा कन्सेप्ट होता की जर अनुवांशिकतेनुसार उंची जर कमी असेल तर त्या मुलांची उंची वाढतच नाही, पण तसं मुळीच नाहीये. अनुवांशिकतेनुसार जरी उंची कमी असेल तरीही अशा पालकांनी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही अगदी वेळेतच त्या मुलामुलींची ट्रीटमेंट, उपचार व्यवस्थित वेळेत करून घ्या. त्यासाठी तुम्ही मोजमाप ठेवा. अगदी स्क्रीनवर आपण बघूया, जर 6वं वर्ष, 7वं वर्ष, 8वं, 9 आणि 10 हे वर्ष मॅक्झिमम आपण ऑब्झर्वेटिव्ह एजेस आपण ठेवूया. यामध्ये जर आपण उंची व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवली तर मी प्रेक्षकांना विनंती करेल की तुम्ही ही एक जे स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे तर तुम्ही ते टिपून घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या मुलांची उंची कुठे कमी आहे आणि जर ते कमी असेल तर आपण त्यावर वेळेतच उपचार घेणे हे खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की यामध्ये आपण वेळेतच उपचार घेणे हे का महत्त्वाचं आहे आणि अनुवांशिकता ज्यांची आहे आणि अशांची हाईट जर कमी असेल तर का हे करायला पाहिजे, तर आपण काही मनोगत आहेत आपल्याकडे. श्रेया आणि दिती यांच्या पालकांचे मनोगत आहे, आपण ते बघून घेऊया. नक्की. नमस्कार, माझं नाव सारिका कदम. माझी मुलगी श्रेया कदम, ती आता 11 वर्षाची आहे आणि ती लीलावतीबाई पोद्दार शाळेत शिकते आणि मी मुंबईला राहते. अनुवंशिकतेमुळे माझी उंची कमी असल्यामुळे मला पण तिची काळजी वाटत होती की तिची उंची वाढेल की नाही. यूट्यूबवर रेफरन्स भेटला मला कनकवेदाचा. मार्च 2019मध्ये तिची मी ट्रीटमेंट सुरू केली कनकवेदामध्ये. तेव्हा तिची उंची 126 सेंटीमीटर होती, ती आता 140 सेंटीमीटर आहे आणि ती परत अजून वाढेल ह्याचा विश्वास मला पूर्णपणे आहे. थँक्यू कनकवेदा. नमस्कार, मी पूनम संतोष मोहिते, अंधेरी, मुंबई. ही माझी मुलगी दिती. हाय, आय एम दिती. गेले वर्षभरात दितीची उंची वाढत नव्हती. आम्ही एक दिवस टीव्हीवर डॉक्टर आशिष गायकवाडांची मुलाखत पाहिली आणि आम्ही त्यांना कन्सल्ट केले. या कोविडच्या काळात क्लिनिकला जाणे शक्य नव्हते, सो त्यांनी आम्हाला ऑनलाईन ट्रीटमेंट सजेस्ट केली. ट्रीटमेंट चालू होऊन आता 1.5 महिना झाला आहे. पूर्वी दितीची हाईट 148 सेंटीमीटर होती आणि ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर दितीची हाईट आता 149.5 सेंटीमीटर झाली आहे. या ट्रीटमेंटचा एक महत्वाचा फायदा म्हणजे लहान मुलांना एक शिस्त चांगली लागते आणि त्यांच्यामध्ये इम्युनिटी फार छान वाढते. थँक्स टू डॉक्टर आशिष गायकवाड आणि कनकवेदा. धन्यवाद. अतिशय बोलक्या अशा ह्या प्रतिक्रिया आपल्याला म्हणायला लागतील. सर, मला आता ह्या प्रतिक्रिया ऐकताना एक असं वाटलं की पालकांनी नेमकं ओळखायचं कसं जेव्हा उंची वाढत नाहीये आणि त्यांना आपल्या पाल्याला औषधोपचारांची गरज आहे, हे ओळखण्याचं काही मापदंड असतात का? हो, आपण बघूयात की उंची, प्रशांत, उंची ही वयानुसार वाढत असते. म्हणजे जसं जसं वय वाढणार तशी तशी उंची वाढणार. ज्या प्रकारे आपण स्क्रीनला थोड्या वेळ आधी बघितलं होतं, पुन्हा आपण एकदा ते स्क्रीनला एकक लावूया. त्याच्यामध्ये 6 वर्ष, 7वं वर्ष, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, आता 15 वर्षापर्यंतचा हा एक आपण इथे आराखडा मांडला आहे. तर त्यानुसार पालकांनी टिपून घ्या की तुमच्या मुलांची उंची त्यानुसार, त्या आराखड्यानुसार, त्या प्रमाणबद्धतेत वाढते की नाही. उंची ही वयाच्या मानानं जर वाढत नसेल तर याचा अर्थ असा की त्या ठिकाणी
त्या मुलांची उंची खुंटते आहे. आणि जर ही खुंटते आहे म्हणजे इतर वर्गातल्या मुलांपैकी जर तुमचा मुलगा कमी उंचीचा वाटत असेल आणि दरवर्षी त्याच्या कंपॅरिझनमध्ये जी मुलं होती स्कूलमध्ये त्याच्यापेक्षा उंची कमी वाटत असेल तर डेफिनेटली तुम्ही पालकांनी इथे सतर्क होण्याची गरज आहे. हे नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे. मी म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो की तुमच्या पाल्याची तुमच्या मुलांची उंची दर वर्षाला त्याच्या बर्थडेलाच का होईना पण दर बर्थडेला तुम्ही मोजून ठेवा की उंची किती आहे. म्हणजे तुम्हालाच तुमच्या मुलांची उंची त्या प्रमाणात वाढते की नाही, किती खुंटते आहे हे आपल्याला इझिली कळेल. हा आराखडा यासाठीच आपण एक ठेवलेला आहे की जेणेकरून पॅरेंट्सला खूप इझी जावं की त्यांच्या पाल्यांची त्यांच्या मुलांची उंची नीट प्रमाणात वाढते आहे की नाही. जर अशा प्रकारची घट होत असेल तर पालकांनी वेळेतच सतर्क होण्याची गरज आहे. कारण की ही वाढीची वेळ आहे. जर ती उंची कमी असेल त्याच्यात घट होत असेल तर आपल्याला त्याला एक्सलरेट करायचं आहे. म्हणजे उंचीचं प्रमाण त्याची ग्रोथ होण्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे आणि ते वाढवण्याचं प्रमाण डेफिनेटली आपण करू शकतो. त्यासाठी पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कनकवेदामध्ये तुम्ही संपर्क करून यापुढे कशा प्रकारे तुम्ही उंची वाढवू शकता याबद्दल आपण डेफिनेटली जाणून घेऊ शकता. मला वाटतं आपण एका पालकाचं मनोगत यामध्ये बघूया. प्रणातच्या वडिलांचं मनोगत काय आहे, अनुवांशिकता, उंची कमी असण्यानी सतर्कता याबाबत बघूया आपण हे मनोगत. नमस्कार, मी नंदकुमार राणे, मुंबईला राहतो. हा माझा मुलगा प्रणव आता 13 वर्षाचा झाला आहे. आमच्या घरामध्ये अनुवांशिकतेमुळे सगळ्यांची उंची कमीच आहे. त्यामुळे प्रणतची उंची कमी असण्याची भीती आम्हाला होती. प्रणतच्या वर्गामध्ये प्रणतचीच उंची खूप कमी आहे हे आमच्या लक्षात आले. डॉक्टर आशिष गायकवाड यांची उंची वाढवण्याच्या संदर्भातली मुलाखत टी व्हीवर बघितली. पण कोविडच्या या परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये जाण्यास भीती वाटत होती. त्यामुळे आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन सुरू केलं व ट्रीटमेंट सुरू केली. 1 महिना पूर्ण झाला आहे. प्रणतची उंची एका महिन्यात 1.5 सेंटीमीटरने वाढली आहे. थँक्स टू कनक. अतिशय बोलकी अशी प्रतिक्रिया ही आपल्याला म्हणावी लागेल. पण मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की पालकांची उंची कमी असेल तर मुलांची उंची कमी राहणार हे आपण अध्यारूत धरतो. पण तरीसुद्धा जर उंची वाढवायची असेल तर पालकांनी उपचारांची सुरुवात ही साधारणतः कधी करायला पाहिजे आणि जर तुमच्याकडे उपचार घेतले तर साधारणतः 1 वर्षामध्ये किती उंची वाढू शकते असं आपल्याला काही सांगता येतं का? डेफिनेटली जनरली काय होतं आपण ते अद्यावत पकडतो किंवा गृहीत धरतो. हा एक कन्सेप्ट खूप चुकीचा आहे. ज्या ठिकाणी आपण म्हणतो की ज्या वेळी जी गोष्ट करणं गरजेचं आहे किंवा आपण करू शकतो ती आपण का करू नये. सपोज आपल्याला एखाद्या गोष्टीला ॲक्सिलरेट करायचं आहे म्हणजे एखादा व्यक्ती त्याची उंची वाढवायची आहे तर आपण त्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. स्पेसिफिकली जर एंडोक्राईन सिस्टम म्हणजे ज्या एंडोक्राईन सिस्टम म्हणजे अशा प्रकारच्या आपल्या ग्रंथी आहेत ज्यांना नलिका नसतात किंवा वाहिन्या नसतात. त्या डायरेक्टली त्यांचे हॉर्मोन्स आपल्या शरीरामध्ये आपल्या रक्तांमध्ये सोडतात. त्यावर काम करण्याची गरज आहे. त्यावर काम करण्यासाठीचा जो कालावधी आहे तो साधारणतः 21 वर्षापर्यंतचा कालावधी आपण कन्सिडर करतो. जनरली लहान मुलांची उंची ही नॅचरली ही मुलांच्या बाबतीत मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवू इच्छितो की साधारणतः 6, 7, 8, 9, 10 याच वयोगटामध्ये आपण बघणं खूप गरजेचं आहे. नेहमी या स्क्रीनच्या खाली एक वाक्य लिहिलेलं होतं की मुलींच्या बाबतीत उंची व वयाचे प्रमाण हे असं का. प्रशांत तुम्हाला तर प्रश्न पडलाच असेल पण प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न पडला असेल. कारण की सुरुवातीच्या काळांमध्ये ही उंची मुलींमध्ये मासिक पाळी उशिरा सुरू व्हायची पण आता खूप लवकर सुरू होते आहे. आणि म्हणून पालकांनी शक्यतोवर वय वर्ष 5 वर्षापासून किंवा 6 वर्षापासून तर 10व्या वर्षापर्यंत सतर्क होण्याची गरज आहे. उंची मोजण्याची गरज आहे, नोंदवून ठेवण्याची गरज आहे. आणि त्यामध्ये जर फरक डेफिनेटली जाणवत असेल आणि मुलींची उंची किंवा मुलांची उंची वाढत नसेल तर तुम्ही डेफिनेटली कनकवेदामध्ये फोन करू शकता, माहिती घेऊ शकता, उपचार करू शकता. आपल्याकडे साधारणतः 1 वर्षाला 5 सेंटीमीटर ते 15 सेंटीमीटर उंची वाढण्याचा रेशो आपल्याकडे बघायला मिळतो जे आपण पहिल्याच टेस्टिमोनियलमध्ये आपल्या पहिल्या पेशंटच्या मनोगतामध्ये आपण ते बघितलेलंच आहे. बरोबर. मला असं वाटेल की आपण पुन्हा एका पेशंटचं मनोगत बघूया की अगदी प्रॉपर वेळेमध्येच कशी ट्रीटमेंट घेतली जावी आणि का घेतली जावी याबद्दलचं हे मनोगत असेल. शांभवी हिच्या पॅरेंटचं मनोगत हे आहे, आपण बघूया. मनोगत बघूया. नमस्कार, मी समिधा साम वसई येते. ही माझी मुलगी शांभवी आता 9 वर्षाची झाली आहे. आमच्या घरामध्ये आम्हा दोघांची उंची कमीच आहे आणि शांभवी सुद्धा वर्गातील मुलांमध्ये छोटी दिसायची. इव्हन ती तिच्या कझिन सिस्टरमध्ये सुद्धा ही लहान दिसायची. मुलींची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर उंची खुटते याची आम्हाला कल्पना होती. त्यासाठी आम्ही कनकवेदामध्ये डॉक्टर आशिष गायकवाड यांना कन्सल्ट केले
आणि ट्रीटमेंट सुरू केली. ट्रीटमेंट सुरू करून महिन्यात पूर्ण झाला आहे आणि शांभवीची उंची आता 2 सेंटीमीटरने वाढली आहे. आता शांभवीबद्दलची काळजी कमी वाटते, थँक्स टू कनकवेदा. अतिशय बोलक्या अशा ह्या प्रतिक्रिया आणि उंची वाढवण्यासाठी स्वतःच्या पाल्याची जी काळजी असते की माझा पाल्ला याची उंची व्यवस्थित राहिली पाहिजे आणि त्याकरता सजग जे पेरेंट्स आहेत, पालक आहेत, ते कनकवेदापर्यंत पोहोचले आणि त्यांनी आपल्या मुलांची उंची ही व्यवस्थित वेळेत वाढवून घेतलेली आहे. तुम्हालाही सुद्धा या उपचारांची गरज असेल तर आता TV स्क्रीनवरती कनकवेदाचे नंबर आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, पण वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर आशिष गायकवाड यांच्याशी बोलतोय आणि उंची ही जी काय एक फार मोठी समस्या अनेक वेळेला भेडसावते, जाणवते आणि त्या संदर्भात आपल्याला सर मार्गदर्शन करतायत. मला थोडंसं मुलींच्या विषयाकडे यायचं आहे की ज्या मुलींची उंची कमी आहे, मासिक पाळी सुरू झाल्यानंतर या मुलींना उंची वाढवणं शक्य असतं का किंवा त्यांच्यावरती उंची वाढवण्याबाबतचे उपचार करणं शक्य असतं का? डेफिनेटली ज्यावेळी उंची आपण म्हणतो तर उंची हा एक मेन फॅक्टर हा लग्नाच्या बायोडेटामध्ये असतो, तेव्हा मुलींची उंची ही सगळ्यात आधी बघितली जाते, कारण की पुढे अनुवांशिकरित्या पुढची जनरेशन कशी होईल हे त्यावर अवलंबून असतं. बरोबर. मुलींची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर त्यांची उंची खुंटायला लागते, कारण की इतर आशयांची वाढ होत असते आणि अशाच सिच्युएशनमध्ये पालकांनी अतिशय सतर्क होण्याची गरज आहे की जर अनुवांशिकरित्या उंची कमी असेल, मासिक पाळी आताच्या सिच्युएशनमध्ये अगदी 10 ते 11व्या वर्षी, काही मुलींची तर 9व्या वर्षी सुद्धा सुरू होते. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण काय करायचं, तर लक्षात ठेवायचं की मासिक पाळी सुरू झाली तरी सुद्धा आपल्याला उंची वाढवता येते. असं मुळीच नाही आहे की मासिक पाळी सुरू झाल्यानंतर उंची वाढत नाही. आपण आपल्या औषधोपचाराने ही उंची डेफिनेटली वाढवून घेऊ शकतो. आपण स्क्रीनला बघूया की 11, 12, 13 आणि 15 हे असे 3-4 वर्ष आहेत की ज्यामध्ये मुलींची उंची ही नमूद करणं खूप गरजेचं आहे. जर तुमची मुलगी 11 वर्षाची किंवा 12 वर्षाची असेल तर 148 किंवा 153 सेंटीमीटर अनुक्रमे ही उंची असायला हवी. आपण बघूया या ठिकाणी काही अशाच रुग्णांची मनोगतं ज्यांची आपण उंची वाढवण्यासाठी जी उपचार केलेत आणि त्यांना जो मिळालेला लाभ आहे त्यांची. मी जयश्री कुवर, ही माझी मुलगी रोहिणी. आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील शादा येथे राहतो. रोहिणीचं वय 18 वर्ष. गेल्या 2-3 वर्षांपासून रोहिणीची उंची वाढत नव्हती, म्हणून आम्हाला खूप काळजी वाटायची. आम्ही तसं 2-3 डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेतली, पण काही उपयोग झाला नाही. मग एके दिवशी डॉक्टर आशिष गायकवाड यांची मुलाखत आम्ही टीव्हीवर पाहिली आणि त्यांच्याकडनं ऑनलाईन कन्सल्ट केलं. मग 2 महिन्यांपासून त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतोय. तर 2 महिन्यांमध्ये रोहिणीची उंची 2 सेंटीमीटरने वाढली. तर 18 वर्ष वयामध्ये सुद्धा तिची उंची वाढते, म्हणून आम्हाला खूप आनंद झाला आणि पुढे सुद्धा वाढेल असा आम्हाला विश्वास आहे. म्हणून थँक्स डॉक्टर आशिष गायकवाड आणि थँक्स कनकवेदा. नमस्ते, मेरा नाम तारा माली है. मेरी बेटी है पूजा माली. उसका हाइट नहीं बढ़ रहा था तो मुझे टेंशन हो रहा था कि मेरा कम है तो उसका भी कम नहीं रह जाए. इसके लिए मैंने कनकवेदा में ट्रीटमेंट लिया है. तो 1 साल में 14 सेंटीमीटर उसका बढ़ गया है. इसलिए थँक्स कनकवेदा. सर, उपचारांसाठी तर तुमच्याकडे यायचं आहे, पण आत्ता जो सगळा कोरोना आणि कोरोना पॅन्डेमिकचा जो काही सगळा काळ आहे, या काळामध्ये डॉक्टरांकडे जाणं किंवा हॉस्पिटल्समध्ये जाणं, आता थोडंसं लोकांच्या मनामध्ये ती एक भीती आहे की अरे आपण कसं बाहेर पडायचं, उपचारांसाठी कसं बाहेर पडायचं. मग अशा वेळेला जो ऑनलाईनचा एक प्रकार आहे तो लोक आता सहजगत्या स्वीकारायला लागलेत, तर हे उपचार जे आहेत तुमच्याकडचे हे ऑनलाईन घेणं शक्य आहे का? डेफिनेटली हे ऑनलाईन घेणं शक्य आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवू इच्छितो की आपल्याकडे असणारे उपचार हे कस्टमाइज आणि पर्सनलाइज स्वरूपाचे आहेत. ग्रो वेल प्रोग्राम हा जो आहे हा तुम्ही ऑनलाईनसुद्धा जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, तुम्हाला फक्त व्हॉट्सअपला हाईट HEIGHT हाईट हे 9820145314 या नंबरला लिहून पाठवायचं असतं, ज्यावर तुम्हाला एक इन्क्वायरी फॉर्म पाठवला जातो, तो तुम्ही फिलअप करून पाठवायचा. ट्रीटमेंट कशी करायची, कशा पद्धतीने करायची, कन्सल्टेशन संपूर्ण झूम लिंक किंवा इतर माध्यमं आहेत त्यामधून केली जातात आणि कुरिअरद्वारे तुमची औषधं तुमच्या घरपोच डोअरपर्यंत पोचवली जातात. सोबतच दर 15 दिवसाला त्याचे फॉलोअप्स घेतले जातात आणि ज्याचे रिझल्ट्स आपल्याला खूप चांगल्या दिसायला मिळतात आहेत आणि सोबतच खूप चांगला प्रतिसाद आम्हाला या बाबतीत बघायला मिळतो आहे, कारण की कोरोनाच्या या सिच्युएशनमुळे प्रत्येक व्यक्ती हा आमच्यापर्यंत पोचू शकत नाही, पण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून आज तो पोचतो आहे. एक मनोगत मी तुम्हाला इथे मिसेस जोशी यांचं ऐकवेल की त्यांनी याच्या माध्यमातून डिजिटल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे कन्सल्टेशन करून घेतलं हे आपण त्यांच्याच
कडून ऐकूया. नक्की ऐकूया आपण ही प्रतिक्रिया. नमस्कार, मी श्वेता जोशी नागपूरहून. माझी 10 वर्षाची मुलगी आहे, जिची उंची ज्या प्रमाणात वाढायला हवी त्या प्रमाणात वाढत नव्हती. आणि एके दिवशी मला टीव्हीवर आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात डॉक्टर आशिष गायकवाड यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीने उंची कशी वाढवता येऊ शकेल याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी सरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलते. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा होता माझ्यासमोर की या कोविडच्या काळात सरांना प्रत्यक्ष जाऊन कसं भेटता येईल. पण माझ्या सुदैवाने असं कळलं की सर ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करतात आणि त्याच ऑनलाईन कन्सल्टेशनद्वारे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि काही दिवसातच आम्हाला औषधं घरपोच मिळाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यात फक्त उंची वाढवण्यावर भर दिला नसून यात मुलांची ओव्हरऑल इम्युनिटी, ग्रोथ, डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. आता जवळपास 3 आठवडे झालेत माझ्या मुलीची ट्रीटमेंट सुरू करून आणि 3 आठवड्यात जवळपास 1 सेंटीमीटरने माझ्या मुलीची उंची वाढलेली आहे. यापुढे कशी तिची प्रगती होते हे सुद्धा मला तुमच्याबरोबर डिस्कस करायला, शेअर करायला नक्कीच आवडेल. तर मला मनापासून आभार मानायचे आहेत डॉक्टर गायकवाड यांचे आणि सिन्सिअर थँक्स टू कनेक्ट विथ अस. धन्यवाद. निश्चितपणानं आणि या सगळ्या उपचारांचा फायदा तुम्हालाही मिळू शकतो. ऑनलाईन उपचार पद्धती सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे डॉक्टर आशिष गायकवाड आणि त्यांच्या कनक वेदा या फर्मला तुम्ही भेट देऊ शकता किंवा त्यांच्याशी संपर्क करू शकता, मार्गदर्शन मिळवू शकता आणि उपचार देखील निश्चितपणानं करून घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.